नमस्कार, स्वागत आहे तुमचं नीलम्स व्लॉग या चॅनलवरती। आज आपण गावाकडची मी शाळा तुम्हाला दाखवत आहे। ही पहा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवट। तर हे गाव आमचं पाटण तालुक्यात आणि जिल्हा साताऱ्यात येतं। तर अशी शाळा आहे आणि आता 2च वर्ग भरवतात, कारण पहिल्यासारखे आता कोण म्हणजे फारशी मुलंच नाही राहिलेत, सगळे शहराकडे गेलेत आणि गावच्या शाळेत म्हणजे 1-2 जे कायम गावी राहणारी मुलंच राहिलेत। तर इथे वरती पण बघा, वरती पण 7वी पर्यंत वर्ग आहेत आणि खाली 1ली ते 2री असं होतं। पण आता म्हणजे तितकीशी मुलं नाहीच आहेत, प्रत्येक वर्गात 1-2 1-2 अशी मुलं आहेत। त्यामुळं 2च वर्ग चालू ठेवतात। आणि ह्या बघा, ह्या वर्गानं कलर किती सुंदर पेंटिंग केले आता। आणि इथे मुलांनी झाडं पण लावलेत, मिरच्यांची, वांग्यांची, कधी कधी येतात पण अळूची पानं वगैरे, ते पावसाळ्यात खूपच छान फुलतील। पेरूची झाडे, आम्ही होतो त्यावेळेस ही झाडे फारशी नव्हती। हे पहा बघा, किती सुंदर फुलं आलेत ना, मस्तच वाटत छान वाटत आणि हे वरती एक ग्राउंड पण आहे, इथे खेळायला ना मुलांना आहे, झोपाळा, घसरगुंडी वगैरे, मुलं खेळतात तिकडे। आणि तिकडे पण वर्ग होते, तर आम्ही होतो ना त्यावेळेस बाप रे बाप, म्हणजे सांगू पण शकत नाही, एवढी मुले होतात आणि एवढी मजा यायची। आता काही तसं काही राहिलंच नाही, तर फक्त 2च वर्ग भरतात। वरची शाळा तर मग बंदच ठेवले। पण बघा ना, वातावरण बघा, परिसर बघा किती छान आहे। आणि ते हे मैदान आहे, त्या मैदानात आम्ही कबड्डी, खो खो खूप सारे खेळ खेळायचो। आता त्या शाळेला गेट लावून घेतलं आहे, कोणीच नसतं, काय करणार। इथे आम्ही झेंडावंदन साजरा करायचो पहा। ही पाण्याची टाकी पण इथे आहे आणि लांबून किती छान वाटते ना शाळा, खूप सुंदर दिसते। म्हटलं आलोय तर फिरून घ्यावं एकदा। इथे कुलूपं लावलेत। इथे आम्ही 7वीला असायचो, हा 7वीचा वर्ग, त्याच्या बाजूलाच कार्यालय आहे। 6वीचा वर्ग तो मधला आणि त्याच्या पुढे 5वीचा वर्ग, असे 3 वर्ग आहेत वरती। आणि आमच्या वेळेस ही झाडं होती ना, ती खूप छोटी छोटी होती